तर आपण आत्ताच ध्यान सुरू करूयात. थोडीशी माहिती आपण आज करणार काय आहोत. गौरींचा सण म्हणजे देवीचा सण, शक्तीचा सण. तर शक्ती जागरण करायचं. शक्तीने जे काही आपल्याला नको असलेल्या गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि जे आपले गुण आहेत ते विकसित करायचे, किंवा आपल्या आतमध्ये जे सुप्त अवस्थेत असलेल्या काही विचार असतील, काही भाव असतील चांगले, तर ते आपण त्याच्यावरचं जे आवरण आहे ते काढून टाकणार आहोत. आणि त्याच्यासाठी हा सण आहे. कुठल्याही देवीचा कुठल्याही स्वरूपातला, मग तो नवरात्र असू देत किंवा गौरी गणपतीचा सण असू देत, देवीचा सण म्हटलं की शक्ती जागरण असं आहे. आणि म्हणून आपल्याकडे अभंगांमध्ये आणि सगळ्यामध्ये एक जोगवा म्हटला जातो. तर मी नेहमी जोगवा हा विषयावर खूप गुगल करून किंवा पुस्तकातनं शोधायचा प्रयत्न केला की जोगवा ह्याचा अर्थ काय. तर इन जनरल सगळीकडे दिलेला अर्थ आहे तो असाच आहे की जोगवा म्हणजे मागायचा आहे. जोगवा मागतो आपण, म्हणजे काहीतरी देवीकडे आपण मागणं मागतो. माझं काही तेवढ्या उत्तरावर माझं समाधान कधी झालं नाही. आणि मग जेव्हा हे घ्यायचं ठरवलं की आपण ह्या जोगव्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, म्हणजे मी करतच आले, पण दुसऱ्यांचं घ्यायचं ठरवलं तेव्हा आपण म्हणतो ना की आपली जबाबदारी वाढते. दुसऱ्यांचं घ्यायचं ठरवलं की आपली जबाबदारी वाढते. आपली जबाबदारी वाढली की जोगव्याचा हा साधा सुद्धा अर्थ काही मला पचेना. आणि म्हणून मी विचार करत गेले आणि माझी नेहमीची जी पद्धत आहे त्या पद्धतीने ध्यान केलं, ह्या शब्दावर ध्यान केलं. आणि एकाएकी असं लक्षात आलं माझ्या, असेलही हा कुठेतरी अर्थ दिलेला, मला माहिती नाही, पण मला जो सुचला ह्याच्यातला अर्थ तो मी सांगते की जोगवा, जोग, तर आपण जोगन शब्द वापरतो ना. जोगन म्हणजे योग या शब्दातूनच त्या अपभ्रंश होत जोग झालाय तो शब्द. म्हणजे मागायचं आहे काय देवीकडे, काय मागायचं आहे काय, जोगवा म्हणजे योग मागायचा आहे. योग म्हणजे काय, समत्व मागायचं आहे. योग म्हणजे बरोबर सुवर्ण मध्य. कारण आपण प्रापंचिक लोक आहोत, पण प्रपंचातला सगळ्यात मोठा दुर्दैवी भाग असा आहे की आपण प्रपंचात खेचले जातो. आपल्याला प्रपंचात राहून डिटॅच राहणं जमत नाही. कारण का, आपण बाहेर आपण एवढे खेचले जातो, आपले जे सगळे सेन्सेस आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ते आपल्याला बहिरंगात खेचत राहतात. मोह, खूप खूप मोह आपल्या बहिरंगातल्या संसारी जगतात खूप 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 मोह आहेत. आणि त्याचं वृत्तीच मुळे तुम्हाला ओढण्याची वृत्ती आहे. त्याच्यामुळे आपण बहिरंगात जगणारी, प्रपंचात जगणारी लोक, आपल्याला किती अंतरंगात जायचं ठरवलं तरी जाता येत नाही. आणि म्हणून देवीकडे मागायचंय काय की अंतरंगातलं स्थैर्य, म्हणजे आपल्याला जे दुःख सहन होत नाही. आता आपण मगाशी स्ट्रेसेस बद्दल बोललो, आपल्याला सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस येतो, छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख होतं. अगदी घरी साधे पाहुणे जेवायला यायचं म्हटलं की आपले स्ट्रेसेस वाढतात. बापरे, होईल की नाही चांगलं, अमुक होईल की नाही. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट, म्हणजे बोलावतो घरी आपण नातेवाईकांना, पाहुण्यांना, कशासाठी, आनंदासाठी. आणि प्रत्यक्षात यायचं म्हटलं की आपल्याला स्ट्रेस येतो. आपण आनंद कमी आणि स्ट्रेस जास्त असं आपलं स्वरूप प्रत्यक्षात होतं. आपलं तसं करायची इच्छा नसते, पण घडतं मात्र तसं. कारण का, हे बाहेरच्या संसारी जगाचा जो फोर्स आहे, जो आपल्याला सतत बाहेर खेचत जातो, आपल्याला मोहात अडकवत जातो, आपल्याला काम, क्रोध, मद, मत्सर हे जे षटविकार आहेत त्याच्यात अडकवत जातो, तो त्याचा स्वभाव आहे. तर त्या स्वभावात तो आपल्याला खेचत जातो. तर देवीकडे मागायचं आहे काय की माझा अंतरंगाचा तोल
माझा हा तोल मला सांभाळता येण्यासाठी मला समत्वात घेऊन जा ग बाई. म्हणून तिच्याकडे समत्व मागायचं आहे, योग मागायचा आहे. तर असा हा जोगवा असं मला वाटलं. आणि मला नुसतं वाटलं नाही, मला एकदम ते असं वाटलं की हा असाच अर्थ असणार, ह्याच्यातूनच हा शब्द घडला असणार. कारण जे सगळे जोगवे आहेत ते शक्ती जागरणाचेच जोगवे असतात. म्हणजे जेव्हा शक्ती जागी होते, शक्ती जागरण आहे, शक्ती जागरण करायचं आहे असं आपण म्हणतो, म्हणजे काय, बाहेरच्या शक्तीचं जागरण नाही, आपल्या अंतरंगातली आपली स्वतःची शक्ती आहे ती जागी करायची. मग ती जागी करायची म्हणजे काय, आपल्या हातात ते शक्ती नाहीये का? हं? आपण एवढं राग लोभ हे ते करतो, ते काही शक्तीशिवाय करतो का? सतत युद्ध चालू असतात, सतत एकमेकांशी भांडत असतो. काही जण लाऊड भांडतात, काही जण मनातल्या मनात भांडतात, पण हे आपलं चालूच असतात. मुळे मग हे काही शक्तीशिवाय करतो का? आपल्याकडे शक्ती असते, पण जेव्हा शक्ती जागरण आपण म्हणतोय तेव्हा या शक्तीचा उपयोग मला माझ्या अंतरंगातल्या वृद्धीसाठी करता यावा, अंतरंगातल्या स्थैर्यासाठी करता यावा, आनंदाच्या वृद्धीसाठी मला ह्या शक्तीचा उपयोग करता यावा, अशी शक्ती मला दे. आणि ती त्या समत्वातूनच आपल्याला शक्य होते. अर्थातच आपल्याकडे जी नाड्यांची कल्पना आहे, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना ही मध्य नाडी, मध्यात जाणारी. इडा आणि पिंगला ह्या ज्या नाड्या आहेत, मग ह्या दोन बाजूला आहेत आणि सुषुम्ना बरोबर मध्यात आहे. तर इडा पिंगला तुम्हाला संसारात नेतात, त्यांचं कार्यच आहे ते. चांगलं वाईट असा नाहीये प्रश्न, संसार वाईट नाही, फक्त संसारात गेल्यानंतर स्थिरता आपल्याला नसते. आपण खेचले जातो, ओढले जातो त्याच्यात, आणि आपली मास्टरी जी असते स्वतःवरची, की मी संकल्प शक्ती आपली असते, तर ती आपली ढळते. तर ती ढळू न देता आपल्याला स्थिर मनाने, स्थिर बुद्धीने राहता यावं, यासाठी हा जोगवा मागायचा आहे. तर खूप छान संत एकनाथांचा जोगवा आहे. त्याचं आपण आज पूर्ण नाही घ्यायचंय, तर कारण त्या जोग्यावरच आपण ध्यान करणार आहोत, म्हणून थोडासा अर्थ सांगते त्या जोग्याचा. तर आपण जेव्हा भजन म्हणतो, त्या भजनामध्ये भावार्थ त्याच्यातला महत्वाचा. तर त्या भावार्थासकट जेव्हा आपण ते भजन म्हणतो, ध्यान करतो त्याच्यावर, तेव्हा ते शक्ती जागरण आपोआप व्हायला लागतं. तर आता संत एकनाथांचा हा जो जोगवा आहे, त्याने प्रबोधनासाठी हे जोगवे, भारुड भरपूर रचली आणि ते गावोगावी जाऊन, लोकांच्या घरोघरी जाऊन हे जागरण करत होते. आता आपण ऑनलाईन करतोय, म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी जाऊनच करतोय. तर आपल्याला ह्या सुविधा मिळाल्यात. एक संत एकनाथांना ह्या सुविधा नव्हत्या, त्यांना प्रत्यक्ष जायला लागायचं लोकांकडे. तर असं ते जागरण का करावं, कसं करावं, या पद्धतीचं ते लोकांकडे जाऊन सांगत होते. तर आपल्याला किती त्याच्यातलं बोध होतोय ते आपण बघूयात. आणि जेवढा आपल्याला त्याच्यातला बोध होईल, तेवढा आपल्याला त्याच्यावरचं ध्यान करता येईल, तेवढी आपली उन्नती, तेवढं आपलं स्थैर्य, तेवढा आपला आनंद वृद्धिंगत होणारे, होत राहणारे. आणि हा गौरींचा सणच मुळे या वृद्धीसाठी नेमलेला आहे. हा सण, आपले सगळे सणवार याच्यासाठीच नेमलेले आहेत, की त्या निमित्ताने आपण आपली अंतरंगाची शुद्धी करावी, आपल्या अंतरंगातले जे सगळे आपले गुण आहेत ते विकसित करावेत, त्या निमित्ताने तो विषय घेऊन असं. तर अनादि निर्गुण खूप फेमस आहे हा जोगवा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. आता ही भवानी म्हणजे कोण? तर भवानी म्हणजे ही जी आपल्या आतली जी कुंडलिनी शक्ती आहे, जी आपल्या मूलाधाराच्या इथे स्थिर आहे, एका कंदामध्ये, एका काय म्हणू, एक बल्ब सारखं आहे, त्याच्यामध्ये ती आहे, ती सगळी शक्ती. मी या कुंडलिनी शक्तीला असं म्हणते की रिचार्जेबल बॅटरी आपल्याकडे, रिचार्जेबल.
आपण पुन्हा जेवढी तुम्ही ती वापराल ती शक्ती तेवढी ती रिचार्ज होत राहील. आणि असं इन जनरल म्हटलं जातं की कुंडलिनी जागरण करायचंय तेव्हा अभिप्रेत अर्थ असा असतो की ती त्या मध्यनाडीतून जागी व्हावी. कुंडलिनी शक्ती आपली जागीच असते, ती झोपलेली नसते, पण ती मध्यनाडीतून जात नाही. ती इडेतून किंवा पिंगलेतून किंवा ह्या इतरत्र बाकीच्या नाड्यांमधून ती प्रसरण पावत असते. आणि त्या बाकीच्या नाड्यांमधून जात असल्यामुळे आपण बहिरंगात खेचले जातो, कारण ती शक्ती बाहेर जाते, सगळी शक्ती बाहेर जाते. अंतरंगात जर आपल्याला जायचं असेल तर आपली मध्य नाडी जी सुषुम्ना नाडी म्हटलेली आहे ती त्याचं जागरण होणं गरजेचं आहे. आणि ती शक्ती आहे ती मध्य नाडीतून गेली असता आपल्याला स्थैर्य लागतं. आणि म्हणून कुंडलिनी शक्तीच्या जागरणाची सगळी आपण या अभंगांमधनं वगैरे सगळं जे काही वर्णन केलेलं आहे ते त्यासाठी केलेलं आहे. तर ही भवानी जी आहे ती आपल्यातच स्थित आहे आणि ती आपण जागी करायची. आणि आपल्याकडे वॉल्स कसे असतात किंवा आपण लहान मुलांना घरात इलेक्ट्रिसिटीचे आपले प्लग्स असतात, बरोबर आहे. तर आपण लहान मुलांनी बोटं घालू नये म्हणून, त्यांना शॉक बसू नये म्हणून आपण तसं एक बंद करून ठेवतो की नाही ते, किंवा पट्टी लावून ठेवतो. तसे ह्या शक्तीचा आपल्याला शॉक बसू नये म्हणून तिथे व्हॉल्व्स घातलेले की आपल्याला, नाहीतर ती हाय व्होल्टेज शक्ती जर आली तर आपल्याला सोसणार नाही आणि आपल्याला शॉक बसेल. अगदी आपण मरू पण शकतो त्या शॉक मध्ये, एवढे हाय व्होल्टेज शक्ती असते ती कुंडलिनीची. तर तिचं जागरण हळूहळू अतिशय शांतपणे असं झालं पाहिजे, म्हणून तिला आपण हळूहळू जाग करतो. तर तो जो व्हॉल्व असतो तो आपल्या मूलाधाराच्या इथे असतो. तो व्हॉल्व पहिला ओपन व्हायला लागतो आणि तो असा फटकन पूर्ण पण ओपन व्हायची गरज नाहीये, आधी फट नुसती म्हणजे थोडीशी आपल्याला शक्ती मिळते. अशी हळूहळू हळू ती शक्ती जागरण होऊन आपल्या सुषुम्नेमधून म्हणजे मध्य नाडीतून एक्झॅक्ट मध्यातून जेव्हा ती शक्ती आपली वरती जायला लागते तेव्हा आपल्याला समत्व साधता यायला लागतं, योग साधता यायला लागतो. अंतरंग आणि बहिरंग याचा सुंदर मिलाप होतो. कारण शिव आणि शक्ती यांचं जे कार्य आहे किंवा पुरुष आणि प्रकृती यांचं जे कार्य आहे ते प्रकृतीने मुळे खेळच खेळायचा ठरवलाय सुख दुःखाचा. तिचा हा खेळ तिने ठरवून खेळतीये, तिला आवडताय हा खेळ खेळायला. पण फक्त तिने तिचं असं म्हणणं की मी ह्याच्यात वाहवत नाही गेले पाहिजे. वाहवत न जाण्यासाठी तिने ही व्यवस्था केलेली आहे कुंडलिनी जागरणाची की मी वाहवत जाणार नाही, बरोबर मला मध्यात राहता येईल, हाही खेळ खेळता येईल आणि अंतरंगात सुद्धा स्थिर राहता येईल. दोन्ही मला एकत्रित साधता यावं यासाठी हा जोगवा मागायचा आहे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, त्यामुळे ही अनादि आहे आणि अनंत काळ त्याला काही, ही एनर्जी आहेच आहे, कायमस्वरूपी आहे आणि निर्गुण आहे, आपल्याला ते दिसत नाही, आपल्याला त्याचं वर्णन करता येत नाही, त्याच्या गुणांचं वर्णन करता येत नाही, अशी ही निर्गुण शक्ती आहे. आणि ही प्रकटली भवानी, मला असं वाटतं संत एकनाथांनी ह्या संपूर्ण जोगव्यामध्ये साधना कशी करावी या पायऱ्या सांगितली आहेत, किंवा त्यांनी साधना कशी केली या पायऱ्या सांगितली आहेत. असं कुठेतरी मला त्याचं फ्लो दिसतो याचा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, जेव्हा हळूहळू प्रकट व्हायला सुरुवात होते, आता जस्ट सुरुवात झाली, तर आता ते सुरुवात करून करायचंय काय, मोह महिषासुर मर्दाया लागू. सगळ्या गोष्टींचा जो मोह होतो आपल्याला, आपले हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते आपल्याला मोहात घेऊन जातात. साधं आपण एक कुठलं तरी हल्ली हॉटेल्समध्ये वगैरे सगळी चित्र लावलेली असतात बघा छान छान पदार्थांची, तो काय आपला मोह वाढवण्यासाठी. चित्र डोळ्याला त्या सेन्सेसला दिसलं एखादं छान चित्र की आपल्याला ते खावंसं वाटतं.
आपण साधं बघतो, कुठे हॉटेलमध्ये जेवायला गेलो, काय गेलो, आपल्याला मागवायचं असतं, घरून ठरवून गेलेलं असतं की आपण हॉटेलमध्ये जाऊन अमुक खायचं. पण काय होतं, ऍक्च्युली हॉटेलमध्ये गेल्यावर शेजारच्या टेबलवर काहीतरी पदार्थ आलेला असतो आणि आपल्या आवडीचा असतो तो पदार्थ. तो पदार्थ बघितल्यावर, म्हणजेच आपले जे डोळे आहेत, आपले हे ज्ञानेंद्रिय आहे, त्या ज्ञानेंद्रियांनी जेव्हा दुसरा पदार्थ बघितला तेव्हा त्याला त्या पदार्थाचा मोह झाला. किंवा माझी कोणीतरी मैत्रीण आली आणि तिने मला सांगितलं की अगं छान पिक्चर लागलाय, चल ना जायचं का पिक्चरला. आणि माझं काय मेडिटेशनचा वर्ग आहे. आणि मग ती मैत्रीण म्हणते, चल ग, काय एवढं मेडिटेशन वगैरे तू रोजच करत असतेस, काय एक दिवस दे ना सुट्टी सगळ्यांना. आणि मी त्या मोहात अडकते, कारण तो पिक्चर माझ्या आवडीचा असतो, ते अगदी दाखवते, बघ परत लागणार नाहीये, अमुक नाहीये. म्हणजे माझी ही सगळी जी सेन्सेस आहेत ना, लिस्निंग सेन्सेस, माझ्या कानात ती भरवते आणि मी त्या कानातल्या भरवल्याच्या मोहात पडते. म्हणजे तिने जो काही चित्रपट सांगितला असतो, जे काही थिएटर सांगितलेलं असतं, तेव्हा कानातून मी बाहेर जाते. म्हणजे ही सगळी ज्ञानेंद्रिय आपल्याला त्या बाहेरच्या सगळ्या मोहात अडकवतात. तर हा जो मोहाचा महिषासुर असा भयानक मोठा राक्षस आहे. राक्षस एवढ्यासाठीच म्हटलाय, तो काही वाईट नाही. मोह म्हणजे वाईट असं नाहीये, पण आपला ताबा नसतो, हा त्याच्यातला वाईट भाग आहे. सिनेमा बघणं वाईट आहे असं नाही, काहीतरी पदार्थ छान छान खाणं वाईट आहे असं नाही, पण आपला त्याच्यावर ताबा नसणं, किंवा आपण म्हणतो ना त्या सेन्सेस आपल्याला खेचतात. आपण आपल्यासाठी सेन्सेस आहेत का सेन्सेससाठी आपण, हे आपण विसरून जातो क्षणभर. तर असा तो आपल्याला जो महिषासुर आहे मोहरूपी, तर त्याचं मर्दन चालू होतं. काय होतं की भवानी प्रकट झाली की लागलीच सुरुवात होते, कारण ती मध्य नाडीतून जायला लागते ना वरती. तो व्हॉल्व जेव्हा उघडतो तेव्हा ते मध्य नाडीतून वरती जायला सुरुवात होते. त्या मध्य नाडीची शुद्धी पण तिथेच सुरुवात होते. आणि आपण मध्यात राहत्या मोह महिषासुराचा आपण पुढे जाऊन वधच करायचा आहे तिला, पण सुरुवातीला त्याच्याशी झटापट सुरू होते. त्रिविध तापाची करावया झाडणी. आणि मग आपोआपच काय होतं, जे 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक, असे जे 3 ताप सांगितलेत, म्हणजे सेलेस्टियल जे प्रॉब्लेम्स याच्यामुळे येतात, की हे जे सगळं काळचक्र चालू आहे, सूर्याची गती चालू आहे, चंद्राची गती चालू आहे, पृथ्वीची गती चालू आहे, आणि ह्याच्यामुळे जे होणारे कोलाहल आहेत, किंवा समुद्राचं काय म्हणतो, भरती ओहटी सगळे आहे, ह्याच्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत, वादळ आहेत, अमुक आहेत, आपल्या हातात काहीही नाहीये. हे आधी दैविक आहे. तर ह्या आधिदैविक तापांमध्ये आपण कसं जगावं, आपण स्थिर कसं राहावं, हे शिकायला आपल्याला आपसुकाच कळायला लागतं. आधी भौतिक ताप आहेत. आधी भौतिक ताप म्हणजे मनुष्य निर्मित आपण म्हणू, रिलेशन्स मुळे निर्माण झालेले ताप, किंवा निसर्गाच्या म्हणजे आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यामुळे निर्माण झालेले जे बाहेरच्या जगतात चालतात, की आता गणपती, आपले गौरी गणपती आहेत, तर कुठे लाऊडस्पीकर लागले, आपण नाही ते लाऊडस्पीकर बंद करू शकत, आपल्या हातातच नाहीयेत. रस्त्यांना खड्डे आहेत, आपण काहीही करू शकत नाही. आपण फक्त बोंबलू शकतो, याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. ऍक्च्युली आपण ते खड्डे काही जाऊन बंद हे करू शकत नाही, चांगले करू शकत नाही. असे काय आधी भौतिक आहेत. आणि मग आधी आत्मिक म्हणजे काय, आपल्या स्वतःवर, आपल्या अंतरंगातला जो आपला ताबा आहे, म्हटलं ना हा मोहाचा महिषासूर आहे, त्याच्यामुळे तो आपला अंतरंगातच आपण स्थिर राहत नाही. तर असे आपले जे आत्मिक लेव्हलचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सुद्धा ह्या भवानी प्रकटायला लागल्यानंतर हे आपोआप आपल्याला निस्तरता यायला लागतात. त्रिविध तापाची करावया झाडणे. हे त्रिविध ताप की ज्याच्यामुळे स्ट्रेसेस निर्माण होतात आपल्याला रोजच्या आपल्या जीवनामध्ये, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे जे स्ट्रेसेस होतात, बिकॉज वी आर नॉट एबल टू गो विथ द फ्लो ऑफ लाईफ. आपल्या
लाईफ एका दिशेने चाललाय आणि आपल्या इच्छा दुसऱ्या दिशेने चालले, मन एका दिशेला चाललाय आणि फिजिकल सेन्सेस दुसऱ्या दिशेने चालले, आणि मग त्यांची ती माझी काय मारामारी होते, त्याच्यामध्ये आपण स्थिर राहू शकत नाही. तर हे जेव्हा एका दिशेने दोन्ही जायला लागतात तेव्हा आपोआपच आपल्याला स्थैर्य येतं. अशा त्रिविध तापांची झाडणी व्हायला सुरुवात होते. कधी? अनादि निर्गुण प्रकटली भवानी, असं भवानी प्रकटायला लागल्यानंतर. आणि मग पुढे एकनाथ महाराज म्हणतायत, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. निर्वाणाची जी वाट आहे ती तिथे सुरू होते. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आणि भक्ताला म्हणजे ऑलरेडी गृहीत धरलाय की आपण ही साधना करतोय, आपली श्रद्धा आहे, आपण मनापासून काहीतरी भक्तिभावाने काहीतरी साधना करतोय हे गृहीत धरलाय. कारण अशाच व्यक्तीला, श्रद्धापूर्वक करणाऱ्याच व्यक्तीला हे घडू शकतं. कारण श्रद्धा जी असते ती आपल्याला मध्यात आणायला उपयोगी पडते. त्या विविध तापांमधून आपल्याला बाहेर काढायला श्रद्धा उपयोगी पडते. कारण ह्या ज्या मोठाले जे लाईफ फोर्सेस आहेत किंवा आपण देवत्वाचा फोर्स वगैरे म्हणून एनर्जीज आहेत, त्याच्यात आपण अगदी खूपच क्षुद्र आहोत. आपल्याला नाही झेपत. आपण श्रद्धा ठेवली म्हणजे आपण लहान मूल जसं आईवर श्रद्धा ठेवतं की आई मला कडेवर घेईल, आई मला वेळेवर जेवायला देईल, त्याची श्रद्धा असते आईवर आणि आई देते. तसं आपण कुठल्या तरी मोठ्या एनर्जीवर श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला जिथून एनर्जी मिळते त्या सोर्सशी श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. तर जेव्हा आपण ही श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्याला आपोआप गोष्टी मिळायला लागतात. तेव्हा भक्त असणं गरजेचं आहे, तेव्हा ह्या गोष्टी घडायला लागतात. आपोआप भवानी प्रकट व्हायला लागते आपोआप. पण मात्र भक्त असलं पाहिजे तुम्ही. भक्ती पूर्णपणे सरेंडर टू द हायर एनर्जीज. आणि नक्कीच आपण सगळं करत नसतो, इतपत करण्या एवढे आपण नक्कीच बुद्धिवान आहोत की देर इज सम ड्रायव्हिंग फोर्स. मग तुम्ही त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, तुम्ही नाव काहीही द्या त्याला, पण देर इज सम ड्रायव्हिंग फोर्स विच ड्राइव्हज अस, ओके, फॉर गुड और फॉर बॅड, फॉर एनिथिंग. पण तो त्या ड्रायव्हिंग फोर्सवर जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा तो तुमचा उत्कर्ष करायला मागे पुढे बघत नाही आणि आपला उत्कर्ष आपोआप व्हायला लागतो. आपण फक्त त्याच्याशी जोडलं जायला पाहिजे, द हायर एनर्जीशी. तर भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आणि असं आपण पुलीसारखं विहिरीतली बादली कशी रहाटाला हे केल्यावर वरती वरती आपोआप खेचली जाते, कोणीतरी वरतून खेचतं ना आपोआप. फक्त त्या दोरीला बांधून ठेवलं पाहिजे, जी श्रद्धेची दोरी आहे, की बाबा मी धरली दोरी, आता तू खेच मला वर. एवढं आपण जेव्हा सहज म्हणतो तेव्हा भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. तर ती जी वरची शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती खाली आहे आणि एक वरची शक्ती आहे जी आपण देवीची म्हणू, जी आज गौरींचा सण आहे, गौरीची शक्ती म्हणू, गणपतीची शक्ती म्हणू, कोणाचीही शक्ती, वरती खेचणारी शक्ती. तर ती खालून आपल्याला वरती हळूहळू खेचायला सुरुवात करते आपोआप. निर्वाण म्हणजे हा जो प्रवास आहे आपला उत्कर्षाचा, एलिव्हेशनचा प्रवास आहे, किंवा ह्या मध्यमार्गातून वरती जाण्याचा, मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत जाण्याचा जो आपला प्रवास आहे, मार्ग आहे, त्या मार्गावरती आपल्याला एलिव्हेट करायला सुरुवात करते, वरती न्यायला सुरुवात करते. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आपल्याला शून्यात न्यायला सुरुवात करते. आपल्याला जी सगळी विष आहेत ती ह्या खालच्या जगतामध्ये, संसारी जगतामध्ये विष आहेत. विष म्हणजे काय? सगळी दुःख. तर त्या दुःखांपासून आपल्याला वरती न्यायला सुरुवात करते ती. आणि दुःखांपासून आपले पाय वरती गेले की आपल्याला त्या दुःखांचा त्रास होत नाही. असं आपल्याला छोट्या छोट्या दुःखातून निर्वाण मिळायला लागतो. डायरेक्ट मोठा निर्वाण नाही, म्हणजे जन्म मृत्यूचा फेराचा निर्वाण मिळायला अवकाश आहे. सुरुवातीला छोटी छोटी दुःख, तर त्याच्यातून तर बाहेर पडा.
की काय माझ्या मुलाची 10वी, त्याला मार्क मिळतील की नाही चांगले, टेन्शन. 10वीचं अख्खं वर्ष आईला टेन्शन, वडिलांना टेन्शन, एवढं टेन्शन की बाहेर जायचं नाही, हे करायचं नाही, अगदी वेळेत हे होत आहे ना, स्वयंपाक वेळेत आहे ना, ह्या वेळेला जेवण, ह्या वेळेला ते, वेळात आपण इतकं स्वतःला बांधून घेतलेलं, इतकं त्याचे एवढे स्ट्रेसेस घेतो. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मोक्ष आपल्याला मिळवता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, की आपण टेन्शन कोण घेणार आहे, करून घेणारा तर तो आहे. आपण फक्त कर्म करत राहायचं. ह्या छोट्या गोष्टीत जर आपल्याला करता आलं नाही तर मोठमोठ्या गोष्टी आपण कशा करायला. तर असं हळूहळू ही अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर, हळूहळू हे मोहातून आपल्याला बाहेर काढायला ती सुरुवात करते. वी आर अटॅच्ड, की 10वीत मार्क एवढे मिळाले पाहिजेत, अटॅच टू द नंबर्स, अटॅच टू द अकॅडमिक्स, अटॅच टू एव्हरीथिंग. तर ह्याच्यातून आपल्याला ती दूर करायला, मोकळं करायला सुरुवात करते. आणि मग पुढे माझ्या आईचा जोगवा मागेन. तर हा जो योग आहे घडून येणारा, की ज्याच्यामुळे मला निर्वाण शक्ती, निर्वाण म्हणजे विझून जाणं, म्हणजे हे छोटे छोटे जे स्ट्रेसेस आहेत त्याच्यातून मला मुक्त करायला ती सुरुवात करेल, अशी जी शक्ती आहे ती जागी होईल. माझ्या आईचा जोगवा मागेन, असा योग मी तुझ्याकडे मागते. देवी, मला हा असा योग दे. दे म्हणजे काय, मी माझं जे कर्म करायचं ते करेन. आता मगाशी आपण म्हटलं की व्हॉइस कल्चरच्या ह्याच्यात आपण आपले एक्सरसाइजेस करायचे, म्हणजे आपण काय करायचंय, आपण कर्म करायचंय. कर्म केल्यावर समृद्धी वगैरे देण्याचं काम ती करणार आहे. जे जे आपल्याला आवश्यक आहे ते आपल्याला सगळं मिळेल. फक्त आपण कर्म करत राहायचं. ते कर्म मी करते, आता तू बघून घे. द्वैत सारोनी माळ मी घालीन. तर आपण काय करायचंय आता ह्याच्यात, द्वैत सारोनी माळ मी घालीन. द्वैतात, द्वैत हे जे आहे, सुख आणि दुःख, वर आणि खाली, डावीकडे उजवीकडे, हे जे द्वैत आहे अखंड चालू, या दोनाचा जो संघर्ष चालू आहे, तर तो संघर्ष मी आता करणार नाही. मी सुख आणि दुःख दोन्ही ऍक्सेप्ट करेन. जसं मी ऍक्सेप्ट करायला सुरुवात करते, जसं आहे तसं, जसं मी हे ऍक्सेप्ट करायला सुरुवात करते तसं आपोआप आपला त्याचा, तिची पकड आपण पकडून ठेवलेलं असतं ना, की दुःख नको म्हणून त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आपण ढाल केलेली असते, आणि सुख हवं म्हणून ते जाऊ नये म्हणून त्याला पकडून ठेवलेलं असतं. आणि म्हणजे काय होतं, आपल्याला ना सुख मिळत ना दुःख मिळत, किंवा आपण असं म्हणू की सुखातून हे दुःखच मिळतं आणि दुःखातून तर दुःख मिळतच आहे. म्हणजे आपलं दुःखच द्विगुणित होत राहतं, दुःखाचाच डोंगर मोठा होत राहतो, कारण आपण दुःखाला सोडून द्यायला तयार नाही आणि सुखाला सुद्धा येईल तसं आत्मसात कराय आपण ओरबाडत राहतो. सुख हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, आहे तसं आपण स्वीकारत नाही. तर द्वैत मी सारून टाकेन, जे तू देशील ते, जे तू देशील ते माझं, असं म्हणून हे द्वैतचं मी सारून टाकलं. तर अशा पद्धतीने मी माळ घालीन. माळ घालीन म्हणजे मी तुला तुझ्याशी मी बांधील राहीन. तू जे म्हणशील तसं मी वागेन. तुझं मला मी कशाला दुःख म्हणते, की माझं काहीतरी एक्सपेक्टेशन आहे, माझी काहीतरी इच्छा आहे, तसं मला मिळालं नाही की ते माझ्यासाठी दुःख असतं. बरोबर आहे की नाही? आणि माझं एक्सपेक्टेशन आहे तसंच्या तसं मला काहीतरी मिळालं की ते माझं सुख असतं. अनेक गोष्टी असतात की मला सुखाच्या वाटतात पण त्या दुसऱ्याला दुःखाच्या वाटतात. म्हणजे मला एखादी गोष्ट मिळाली, तर ती मला सुखाची वाटते, पण तीच गोष्ट दुसऱ्याला, ज्याची इच्छा नाहीये त्याला ती गोष्ट मिळवायची, त्याला ती मिळाली तर त्याला नाही त्याच्यात सुख वाटत, त्याला दुःख वाटत. त्यामुळे त्या गोष्टीवर सुख किंवा दुःख अवलंबून नसतं, आपल्या मनावर, आपल्या इच्छेवर सुख किंवा दुःख अवलंबून असतं. म्हणजे उदाहरणार्थ ट्रेकर्स असतात, व्यायाम करणारी लोक असतात, त्यांना व्यायाम करताना भरपूर दम लागला की त्यांना ग्रेट वाटतं, आणि माझ्यासारखी लोक असतात की त्यांना दम लागला की मला ते दुःख वाटतं.
आणि त्यांना दम लागला की त्यांना ते आनंद वाटतो की वा, आज काय मस्त व्यायाम झाला, काय मस्त एकदम दम, म्हणजे अगदी सॉलिडच दम लागला. दम लागणं हे त्यांच्यासाठी सुखाचं, कारण त्यांना ते हवं आहे, त्यांची इच्छा आहे. आणि माझ्यासारखी म्हणते की नको नको, ते कशाला दमायचं उगीच, काय करत गरज आहे, प्राणायाम करायचंय, कशाला उगीच ते बंद करून ठेवायची नाक असं कशाला करायचं. असं आपण जसं आपल्याला जे हवं ते मिळालं तरच आपण त्याला सुख म्हणतो, आणि नाहीतर आपण त्यालाच दुःख म्हणतो. त्यामुळे त्या वस्तूवर अवलंबून नाहीये सुख किंवा दुःख, तर आपल्या मानसिकतेवर. त्यामुळे आपली मानसिकता बदलणं म्हणजे माळ नाही. तू देशील तसं त्यालाच मी सुख म्हणेन, तू देशील त्याला मी आनंद, त्याच्यात मी आनंद मानायला लागेन, म्हणजे माळ घालणं. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाच तो बोध आहे नाही का, की जे आपल्याला मिळेल त्याच्यात आनंद वाटून घेणं ही खरा बुद्धीचा हे आहे, की आपल्याला ते कळायला पाहिजे की आपल्या हातात काही नाहीये, ते वरच्याच्याच हातात आहे सगळं. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण म्हणतो ठीक आहे बाबा, तू करशील तसं आनंदाने. तर हाती बोधाचा झेंडा मी घेईन, मी बुद्धीचा माझा वापर करीन. आणि बुद्धीने थोडस आपण विचार केलं की आपल्याला कळेल की हे द्वैतातून आपल्याला वरती जाणं गरजेचं आहे, मोहातून वरती जाणं गरजेचं आहे. हे आपल्याला जेव्हा आपण बुद्धीचा वापर करायला लागू तेव्हा आपल्याला कळायला लागेल. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. आणि बोध अजून एका पद्धतीने होतो की आपण जे ध्यान करणार आहोत त्या ध्यानातून बोध व्हायला लागतो, आपोआप कळतं. इंट्युशन आपण ज्याला म्हणतो, असं गट फिलिंग ज्याला म्हणतो, तोही बोधाचाच प्रकार आहे. तो आपोआप होणारा बोध आहे. एक ज्ञानातून होणारा बोध आहे आणि एक आपोआप होणारा बोध आहे. तो आपोआप होणारा बोध नेहमी श्रेष्ठ असतो. तर हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन. आता ही वारी म्हणजे जे मूलाधार ते सहस्त्रार, जे वारी करायची आपल्याला, अंतरंगाची वारी करायची, तर ह्या वारीला मी भेदरहित गेल्यावरच ना, इडापिंगला हे भेद आहेत, आणि जेव्हा मध्य नाडीतून जातो तेव्हा तो भेदरहित आपण जाऊ शकतो त्या वारीला. प्लस मायनस, सुख दुःख ह्याच्या पलीकडे जाऊन आपण ती स्वतःला एलिफेट करायचं. तर असं फार सुंदर असा हा जोगवा आहे. तर आपण आता ध्यान करू या जोगव्यावर. कसं करायचं ध्यान? जवळ तुम्ही थोडस पाणी वगैरे ठेवा, कारण आपल्याला सुरुवातीला पण थोडस पिऊ आणि नंतरही थोडस. डोळे मिटून घ्यायचे, जाणीव श्वासावर. संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचंय. आणि तुम्ही जर अशा ठिकाणी बसला असाल की जिथे तुम्हाला मोठ्याने बोलता येईल, कोणालाही डिस्टर्ब न करता, तर जरूर मोठ्याने बोलायचंय. आणि जर तुम्ही अशा ठिकाणी बसला असाल की जिथे तुम्हाला खूप मोठ्याने बोलता येणार नाही, तर तिथे गळ्यातल्या गळ्यात पण उच्चार करायचा आहे. मी सांगेन त्या त्या गोष्टींचा उच्चार करायचा आहे. असं लक्षात घ्या की हा अभंग आपल्याला म्हणायचा आहे, हा जोगवा आपल्याला म्हणायचा आहे. देवीकडे हे मागणं मागायचं आहे. कशाचं? ही अंतरंगाच्या जागरणाचं मागणं मागायचं. त्यामुळे उच्चार करायचा आहे आपल्याला. शरीर शिथिल आहे, श्वासाची जी माळ आहे त्या माळेवर हे सगळं करायचं. त्यामुळे श्वासाकडचं लक्ष जेवढा वेळ आपल्याला जागं ठेवता येईल तेवढा वेळ जागं ठेवायचं. आणि हा भाव मनात आणायचा आहे की देवी आपल्या समोर आहे,
गौरी, पार्वती, लक्ष्मी, तुम्ही जे कुठलं देवीचं रूप तुम्हाला आनंद देणार असेल ते रूप. शेवटी सगळी शक्ती सारखीच आहे. तुम्हाला भावणारं रूप तुम्ही डोळ्यासमोर आणायचंय. एकच मिनिट. शरीर शिथिल आहे, जाणीव श्वासावर आहे. श्वास येतोय जातोय आणि हा श्वास आता देवीच्या साक्षीने देवी आपल्याकडे बघतीये. आपण साधना करतोय याचा तिला आनंद आहे. श्वास घेतोय तो नाभीतून खाली मूलाधारापर्यंत. अर्थात आपली जी ॲनसची जागा असते, गुदद्वार असतं, त्याच्या जवळपास. आपल्याला एक्झॅक्ट जागा नाही कळली तरी चालेल, पण साधारण तिथे तिथे तो कंद आहे आणि तिथे ती कुंडलिनी शक्ती आहे. तुम्हाला जमेल तसं इमॅजिन करा आणि श्वास तिथे पोचवायचा आहे. मनाने श्वासातला जो प्राण आहे तो पोचवायचा. ॲब्डॉमिनल ब्रीदिंग केलं, पोटापर्यंत श्वास घेतला की आपोआप तो तिथपर्यंत पोचेल. तो पोचलाय याची जाणीव. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. आणि ती जी भवानी माता तिथे बसलेली आहे, आपण आवाहन करण्यासाठी ती उत्सुक आहे. कारण ती आवाहन केल्यावरच येणार आहे, त्याशिवाय नाही. अनादि निर्गुण आपल्याला दिसणार नाहीये ती. प्रकटली भवानी. इमॅजिन करायचं आहे की तिथे ती प्रकट व्हायला सुरुवात झाली आणि बरोबर मध्यातून आपल्या स्पायनल कॉर्डच्या साधारण तिथून ती हळूहळू वरती जाणार. पूर्ण वरती आणायची गरज नाही आता, फक्त मध्यातून ती वरती यायला लागलीये. तर तिथे फिलिंग घ्या, तिथे काही गरम वाटतंय का. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. त्या भवानीला प्रकट करायचं आहे. उच्चार करा ह्या ओळीचा, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. आणि तिला प्रकट करा, आवाहन करा. हा भाव मनात ठेवायचा आहे. श्वास तिथपर्यंत पोचवायचा आहे. श्वासाने धक्का तिला दिला की ती जागी होईल. आपल्याच आतमध्ये ही देवी आहे. आपल्याच आतल्या देवीचं जागरण करायचं. अनादि निर्गुण प्रकटली भवानी. आणि आपले जे सगळे मोह आहेत, आठवायचे आपल्याला कशा कशाचे मोह होतात, जे आपला ताबा नाहीये. अमक्या गोष्टीवर ताबा नाहीये, अमक्या गोष्टीवर आपल्यालाच आठवेल. आणि आता हे जागरण झाल्यावर ही शक्ती आहे, ही त्या मोहांची त्यांचं निर्दालन करण्यासाठी ती युद्धास आता उभी आहे तिथे. मोह महिषासुर मर्दाया लागू. तिथे मोह तुमच्या जवळ येऊ देत नाही. एक एक प्रसंग आठवा आपल्याला. मोह झालेले छोटे छोटे मोह असतील, आधी काही वाईटच सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत असं नाही. मी खाण्यापिण्याचं सांगितलं असं छोटे छोटे मोह असतील. मोह महिषासुर मर्दाया लागू. आपले रिलेशन्सचे मोह असतील, पॉझिटिव्हनेस असेल कशाचा तरी,
माझं 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 आपण जे करत असतो त्याचाही मोह असतो आपल्याला. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, त्या हीटचा, ती जी हीट आहे त्याचा अनुभव घ्या. मे बी ती हीट पायात पण जाईल, नाभीपर्यंत आली तरी चालेल, आणि श्वास तिथपर्यंत जाऊ दे, ती जागी ठेवायची हीट. कारण त्या हीटनेच ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. रसायन बदलायला लागणार आहेत. मोह महिषासुर मर्दाया लागू नये, मोहाचं मर्दन होणार आहे. आपल्याला ते माहिती असू देत किंवा माहिती नसू देत, जे मूळ कारण आहे मोहाचं, त्या मूळ कारणावरच आपण घाला. त्रिविध तापाची करावया झाडण, हे मूलाधार ते नाभी, जे त्रिविध ताप आहेत तिथे हीट आहे. आता ते सगळे त्रिविध ताप आहे ते ती जाळून टाकेल. ती जी शक्ती आहे, आपल्याला माहित असलेले माहित नसलेले, या जन्मीचे मागल्या जन्मीचे, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाया लागू, त्रिविध तापाची करावया झाडणी, ती जागी झालेली आहे. ज्या कारणामुळे ती मध्यातून जाऊ शकत नाहीये, ते जे काही अडकून पडलेलं आहे त्या नाडीमध्ये, जी अशुद्धी आहे ती सगळी अशुद्धी शुद्ध होते, दूर होते. नाभी ते मूलाधार या संपूर्ण एरियात त्रिविध तापाची करावया झाड, मला माहित असलेले आणि माहित नसलेले जे त्रिविध ताप आहेत, किंवा मला माहित आहेत पण मला त्याचं मूळच माहिती नाही, हे ताप सगळे येत आहेत कुठून, ही माझी सगळी दुःख येत आहेत कुठून, त्याची मूळच मला माहिती नाहीये. त्या मुळापर्यंत, म्हणूनच मूलाधार, सगळ्याची मुळं तिथे आहेत. त्या मुळापर्यंत, त्या दुःखांच्या, ते त्रिविध ताप त्याच्या मुळापर्यंत जाऊन ती मर्दन करणार, सर्व तापांना ती जाळून टाकणार आहे. जे अडकून पडलेत त्यांना मोकळं करणार आहे. भक्ता लागी तू पावसी निर्वाण, त्याला निर्वाण देणार आहे. कशाला? त्या त्रिविध तापांना. त्याच्या ज्या मुळं आहेत, संस्कार आहेत पूर्वजन्मीचे झालेले, ज्या सगळ्या स्मृती आहेत, पूर्वजन्मीच्या स्मृती, ज्या आपल्याला मागे मागे खेचतायत, त्या आपल्याला मोहात अडकायला लावतात, त्या सगळ्या स्मृतींचा आत्ता नाश होत आहे. अशी हीच तयार झाली तिथे, त्या स्मृतींचा नाश होतोय. आपल्याला माहित असलेल्या आणि माहित नसलेल्या समूळ त्या निघून जातात. निर्वाण, एक 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 स्मृतीच्या मुळापर्यंत जाऊन त्या त्या स्मृतीला मोक्ष मिळतोय, त्या त्या छोट्या छोट्या मोहांना मोक्ष मिळतो. भक्ता लागी तू पावसी निर्वाणे, हे गौरी, हे पार्वती, हे महालक्ष्मी, माझ्यासाठी तू हे कार्य कर.
मला कल्पना आहे हे माझ्या हाताबाहेरचं आहे, मला जमणारच नाहीये हे पूर्ण करायला. पण मी श्वास आत्ता तिथपर्यंत नेतोय, त्या श्वासातून तू तिथे जा. ते सगळं अडकलेलं आहे, त्याच्यातून मला मोकळं कर. समूळ उच्चाटन कर. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. माझं मागणं हे निर्वाणाचं मागणं तुम्हाला द्यावंस. माझ्या आईचा जोगवा मागेन. ती सर्व जगताची माता आहे. त्या मातेकडे आपण हा योग मागायचा आहे की समत्वात मला ज्या ज्या दुःखांमुळे, ज्या ज्या कारणांमुळे जाता येत नाहीये, राहता येत नाहीये, त्या सगळ्याचा तू नाश कर. ते हीट जी आहे ते मूलाधार ते नाभी, त्या हीटचा अनुभव घ्या. फील द हीट देअर. आणि त्या हीटमुळे त्याचं निर्दालन आपोआप होत आहे. आपल्याला माहित नसलेलीच दुःख जास्त आहेत. पूर्वजन्मीची कर्म आहेत, त्याचे संस्कार आहेत, आपल्या नको असलेल्या बिलीफ सिस्टम्स आहेत, आपले स्वतःचे विचार नाही आहेत, ते दुसऱ्यांचे विचार आपण साठवून ठेवलेले आहेत. दुसऱ्याचे विचार तर काढूनच टाकायचे. तर त्या शक्तीला सांगायचं आहे, देवीला सांगायचं आहे की याचं तू समूळ उच्चाटन करून टाक. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. माझ्या आईचा जोगवा मागेन. आई, तुझ्यासाठी मी हा जोगवा मागतोय. तुझ्याकडून मला हा जोगवा हवा आहे, हे समत्व हवं आहे, जेणेकरून माझी उन्नती होईल, माझी समृद्धी होईल, माझा आनंद वृद्धिंगत होईल. द्वैत सारुने माळ मी घालीन. या श्वासाच्या माळेवर ही साधना करते मी. माझ्या अंतरंगात जो बोध आहे त्याच्यावरची आवरणं सगळी काढून टाकते आणि तो बोध प्रकाशित होत आहे. नाभी ते मूलाधार आज आपण साधना करणार आहोत. नाभी ते मूलाधार. तिथेच जो बोध आहे, गट फिलिंग आपण त्याला म्हणतोय, गट फिलिंग, द गट फिलिंग लाईज देअर. तो जो बोध आहे त्याचं जागरण करायचं आहे आता. तो माझा बोध जागा होतोय. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. जेव्हा त्याच्यावरची जी आवरणं आहेत, त्या स्मृतींची, संस्कारांची, बिलीफ सिस्टम्सची, ती आवरणं मी काढून टाकली. आता हा बोध मोकळा झालेला आहे. स्वयंप्रकाशित असा हा बोध आहे. आणि भेदरहित वारीसी जाईल. आणि हा जो प्रकाश आहे आता हा नाभीतून आपल्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. आणि ही हीट सुद्धा पसरत आहे. आणि संसारातली जी आपली वाट आहे ती पण मोकळी होते. आणि तसंच आपल्या स्पायनल कॉर्डच्या जवळ मध्य नाडी आहे, तिथूनही प्रकाश वरती जातोय. लक्षात ठेवा, प्रकाश आपल्या मूलाधार ते नाभीतून जो प्रकाशित होतोय
तो वरती जातोय. इमॅजिन करायचंय आपल्याला, कळलं नाही तरी. भेदरहित वारीसी जाईन. सगळीकडे भेदरहित वारी, संसाराची सुद्धा आणि अंतरंगाची सुद्धा. भेदरहित वारीसी जाई. की मला संसार नको असंही म्हणायचं नाहीये आणि मला अंतरंग नको हेही म्हणायचं नाही. भेदच नाही मी ठेवणार दोन्ही. भेदरहित वारीसी जाईन. हा प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरात आत प्रत्येक पेशी आणि पेशीला प्रकाशित करतोय. प्रत्येक नाड्यांना. असं म्हणतात की 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरात, आपल्या प्राणकोशात, मनोमय कोशात. मला तर काही माहिती नाहीये, पण भवानी माते, हे गौरी, हे पार्वती, मला जी आवडेल ती देवी, महालक्ष्मी, तू हे संपूर्ण प्रकाशित करून टाक. ह्या नाड्या शुद्ध कर. जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे अशुद्धी जास्त आहे, त्यात सगळी शुद्धी कर. या प्रकाशाने, या हीटने, कुंडलिनी शक्तीमध्ये हीट असते, भवानी मातेमध्ये हीट असते. संपूर्ण देहात, पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत ही हीट जाते आणि संपूर्ण शरीराची शुद्धी होते. हीट आणि प्रकाश, संपूर्ण शरीराची शुद्धी होते. भावनांची शुद्धी होती. आपले स्ट्रेसेस असतील, काही असेल, त्याची शुद्धी होती. ज्या कारणामुळे आपल्याला स्ट्रेसेस येत आहेत, ज्या कारणामुळे आपल्याला मोह होत आहेत, त्याची शुद्धी होती. हा प्रकाश, ही जी ऊर्जा आहे, ही नाभीतून वरती येते. मूलाधारातून नाभीत आणि नाभीतून वरती संपूर्ण शरीराला प्रकाशित करते. संपूर्ण शरीराला हीट एनर्जी मिळते. आणि आता या भवानी मातेचे, या गौरीचे, या पार्वतीचे, महालक्ष्मीचे मनापासून आभार मानायचे, मनापासून तिला दंडवत करायचंय. जाणीव श्वासावर आहेच. अतिशय शांतपणे आता दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. दीर्घ श्वसनाचा एखाद दुसरा आवर्तन करायचंय. हातापायाची थोडी हालचाल करायची आणि हाताची ऊब प्रथम डोळ्यांना लावायची, कानाला लावायची, नाभीला लावायची आणि सर्वांगावरून हात फिरवायचे.
हरिओम. हरिओम तत्सत. आजचं आपलं ध्यान इथे संपताय. कोणाला अनुभव शेअर करायचे असतील किंवा काही प्रश्न असतील, मी तुम्हाला अनम्यूटचा ऍक्सेस दिलाय. फक्त बोलणार असाल तर व्हिडिओ ऑन करा. हा निलिमा ताई बोला. का तुमचा हात मगाचाच वरती आहे? नाही 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 बोलायचं होतं मला. काय झालंय, आता आपलं निरूपण चालू होतं ना, तेव्हापासूनच मला जांभया लागल्या. मला अशी झोप येत नाही. मी कुठल्याही गोळ्या आता घेतलेल्या नाहीत तशा. सतत जांभया, म्हणजे ध्यान चालू असताना पण जांभया येत होत्या. आणि खूप छान ध्यान झालं. मी महिषासुरमर्दिनीच माझ्या डोळ्यासमोर आली. आपण नवरात्रीत जी बसवतो ती. आणि म्हणजे जाणवत होतं, पण मला अशी हिट नाही. मला असं उबदार, म्हणजे असा आश्वासक उबदारपणा असतो ना, तो जाणवला असा. आणि असं म्हणजे कळत होतं काय काय होतंय ते सगळं. आणि त्यानंतर शेवट काय झालं की तुम्ही सर्वांगामध्ये ते इथे असं पल्स असं 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 पल्स जाणवत होती. आणि त्यानंतर शेवट काय झालं, सर्वांगामध्ये ते पसरा म्हटल्यानंतर ते कळत होतं. आणि शेवट मला शिवाचं दर्शन झालं. अगदी निळा निळा शिव आणि त्याच्या आतमध्ये पार्वती. ती बाजूला बघायचा मी किती प्रयत्न केला, पण ती मला त्याच्या आतमध्ये जाणवली पार्वती. म्हणजे आपण ध्यान देवीचं केलं. हा, तसंच आहे. तसंच आहे. आणि ध्यान आपण देवीचं केलं तर मला तो प्रश्न पडला की म्हणजे आधी मला वाटलं की हा निळा रंग आपल्या शरीरात पसरतो का काय. मग मला लक्षात आलं की आपल्या शरीरातला निळा रंग दिसत नाहीये. हा, हे ईश्वर आहे असं. म्हणजे ते म्हणजे का ईश्वर का यावं, आपण फक्त देवीचं ध्यान केलं होतं ना. नाही, पण ते देवी हा आपल्यासाठी देवी आणि हे वेगवेगळं आहे. हो, प्रत्यक्षात देवी देव हे सगळं एकच आहे ना. हो, प्रत्यक्षात सगळं ऐक्यच आहे. सगळं ऐक्यच आहे. आपल्याला ते भेद दिसतात, कारण आपण भेदात्मक जगात राहतोय. सुख दुःखात्मक द्वैतात राहतोय आपण. त्यामुळे आपल्याला ते भेद दिसतात. खरे भेद नाहीच आहेत असं. म्हणून तर माया म्हटलं ना याला. या जगाला माया का म्हटलंय? ते भेद नाहीये तरी आपल्याला ते भेद दिसतात. हा, म्हणूनच त्याला माया म्हटलं. नाहीतर ते भेद खरे नाहीच आहेत ना. ढगात कसे आपल्याला चित्र दिसतात. तुम्हाला एक चित्र दिसेल, मला एक वेगळंच चित्र दिसेल, दुसऱ्याला अजूनच तिसरं चित्र दिसेल. तर असे आपल्याला ते भेद दिसतात. कोणाला छान वाटेल, अरे किती सुंदर ढग आहे. एखादा म्हणेल अरे काहीतरीच नाही हा ढग. कोणी म्हणेल अरे वा आता पाऊस पडेल असं वाटतं. प्रत्येकाची दृष्टी वेगळी ना, तसं त्याला ते वेगळं दिसेल. भेद आहेतच. आपण भेदात्मकच जगात राहतो. आपण भेदात्मकच त्याच्यावरती आपण आता तुम्ही बोललात. आणि भेद नष्ट झालेली हे दिसली मला. आणि कशी आपण आता याचं ना कार्यकारण भाव समजणं खरोखर कठीण आहे. आम्ही फाउंडेशन वेदांत म्हणून चिन्मय इंटरनॅशनलचा कोर्स करते. तर त्याच्यातला 6वा पाठ जो आहे ना, तो पाठ या अद्वैतावरच आहे. मायक्रो कॉझम आणि मॅक्रो. आणि त्याच्यात आता आज जे तुम्ही सगळं आता बोललात की नाही अभंगावरती, तेच सगळं त्याच्यात आहे. तेच मी दुपारी वाचलं आणि ती परीक्षा मी तेच सांगितलं. संतांनी सगळं तेच फिलॉसॉफी सांगितलेली. तेच होतं आणि तेच मी आज दुपारी वाचलं आणि आता त्याचाच अनुभव. तुम्ही ग्रेट आहात मंजिरी ताई. ग्रेट नाहीये, संत ग्रेट आहेत. नाही म्हणजे इतक्या थोडक्या काळात इतके सुंदर अनुभव. म्हणजे आपण 15 मिनिटं केले असेल मला वाटतं फक्त ध्यान. हो, पण तर आधीच सगळं प्रिॲम्बल होता ना त्याला, म्हणून 15 मिनिटं पुरतात. आधीचा प्रिॲम्बल नसेल तर 15 मिनिटं नाही पुरत. हा, म्हणजे इतक्या सहज आम्हाला नेलं तुम्ही सगळीकडे. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. 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 आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे उपस्थित आहेत ह्याच मला खूप कौतुक वाटतंय सगळ्यांचं. हा, धनश्रीच सांग, बोल. मला पण अतिशय सुंदर अनुभव आला. म्हणजे जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा आपण जे कुंडलिनीचं
चित्र पाहिलेलं असतं की कुंडलिनी जागृत झाल्यावर जशी ती वर जाते, म्हणजे त्या दोन सर्पांचे ते वेढे आणि त्यातून मधून जाणारी ती कुंडलिनी शक्ती, असं सगळं ते तुम्ही बोलत असताना पण मी डोळे मिटून ऐकत होते, त्यामुळे ते जाणवत होतं. आणि नंतर जेव्हा ध्यानाला सुरुवात केली तेव्हा माझ्या कंटिन्युअस म्हणजे पाठी आपल्या माकड हाडापासून वर आपल्या नाभी चक्रापर्यंत मला कंटिन्युअस तिथे व्हायब्रेशन्स पूर्ण, म्हणजे नाभी चक्राशी सुद्धा पाठी आणि पुढे असे व्हायब्रेशन जाणवत होते अगदी. आणि ती ऊर्जा आधी अगदी म्हणजे म्हणतो ना की ते जागरण, म्हणजे आपण शेगडी पेटवल्यावर आधी अगदी बारीक ज्योत आणि मग ती हळूहळू हळूहळू मोठी होत जाते, मग तो पूर्ण व्हाईट लाईट असा पूर्ण शरीरभर ती ऊर्जा पसरल्यासारखी नंतर जाणवली. पण सुरुवातीला अगदी ती अगदीच छोटी होती आणि मग ती म्हणजे ऍक्च्युली म्हणजे तो जागरणाचा अनुभव मिळाला, म्हणजे ती जागृत झाली असं आणि जाणवलं. आता काही आपण ती मध्यनाडीतून नेली नाहीये, हो पण मध्यनाडीतून एवढ्यात जाणारच नाही, कारण शरीराची बरोबर. जोपर्यंत शुद्धी होत नाही ना होत नाही. तोपर्यंत हो हो. मध्यनाडीतून जाणं शक्य नाहीये. आता पण तुम्ही मध्यनाडीतून जे जाण्यासाठी ते आपल्याला नित्य साधना करायला पाहिजे. साधना करायला पाहिजे, बरोबर. नाही, तुम्ही जी म्हणजे निरूपणानंतर सुद्धा ध्यानात जे जे शब्द सांगितलेत, म्हणजे अगदी त्या मधल्या म्हणजे जी आपण जोगवा म्हटला त्या सगळ्या, ते सगळी वाक्य आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे जे सांगत होता ते मी ते म्हणत गेले, म्हणजे व्हायब्रेशन त्यामुळे त्याचीही जाणवली मला. खूपच सुंदर अनुभव आला. थँक्यू व्हेरी मच. Yes, yes. छान. मी बोलू? हो हो. खूप छान अनुभव होता, पण मला तो प्रकाश वगैरे सगळं जाणवलं. म्हणजे अगदी आपल्या नाभीमध्ये पण खूप गरमी मला अजूनही ती जाणवते. माकड हाडाकडे पण आहेच, आणि त्या म्हणजे मुळाधार तिथे पण म्हणजे अजूनही तो उष्णता जाणवते खूप. आणि दुसरी गोष्ट माझी जीभ पाणी जीभ प्यायचंय हा, मी सॉरी सांगायची विसरले सगळ्यांना. हा हा आठवणीने पाणी प्या, आपण हीच जागी केलीये, त्याला हम्म. शांत करायला पाहिजे. आणि जिभेवर चुरचुर का आली माझ्या कळलं नाही. लेफ्ट साइड, जिथे जिथे अशुद्धी असेल ना तिथे हा तिथे शुद्धी लेफ्ट होणार ना. साइडला. हा, ओके. कोणाला पायात होईल, कोणाला पोटात होईल, कोणाला आणि त्याच्यात काही चांगलं वाईट असं नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अशुद्धी डायरेक्ट. साठवून ठेवलेल्या असतात. आपण त्याला विषद्रव्य म्हणतो ना, ते वेगवेगळ्या येस. ठिकाणी साठवलेली असतात ती. मजा आणि आली काही आज काही खूप. वेळेला त्या अवयवाचा संबंधही नसतो, पण तिथे साठवलेली असतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं माहितीये का, की किचन मध्ये आपलं डबे आहेत आपले ठेवलेले, हा, आणि आपले सगळं कपाट भरून गेलं, तर आपण 4 डबे बाहेरच्या खोलीत आणून ठेवतो की नाही. हा हो. त्याचा ओके. काही बाहेरच्या खोलीशी संबंध नसतो, तरी किचन भरल्यामुळे आपण बाहेरच्या खोलीत आणतो. तशासारखं प्रत्येक वेळेला त्याच अवयवाशी संबंधित असलेला प्रॉब्लेम असेल असं नाही. एखादी जागा ओके. भरली असेल तर तिथला प्रॉब्लेम दुसरीकडे बसतो, पसरतो तो. आता थांबलंय. आता हा, थांबलं. पण थोडीशी साखर वगैरे खायची, म्हणजे मग ते जिभेचं हे जाईल. सगळ्यांसाठीच, म्हणजे पण कुठलंही म्हणजे हीट आहे. निलिमाताई म्हणाल्या तशा ना, खरंच धन्यवाद तुम्हाला. खूपच आज म्हणजे वेगळं आम्ही पूजा केली, वेगळ्या प्रकारची पूजा झाली देवीची. येस, थँक्यू आपल्या सो आतल्या मच. गौरीची पूजा करायची ना. येस. हो, म्हणजे ऍक्च्युअल झाली जी व्हायला पाहिजे ती. मस्त, खूप छान होतं. थँक्यू सो मच. थँक्यू. मंजिरीताई, एक असं छोट मला जे जाणवलं, म्हणजे मगाचपासून चालू होतं डोक्यात, ते मी बोलू इच्छिते. तुम्ही ते जोगवाचा तर अर्थ छानच सांगितलात, पण म्हणजे तो जोगवा आणखीन एक तुम्ही ते जागरण वगैरे जे म्हटलंय ना, ती आपली झोपलेली शक्ती जागवा, असं मला ते थोडस जाणवलं, म्हणून म्हटलं की ते एक वाक्य बोलूया. म्हणजे जोगवा म्हणून असं, हा, जोगवा. जागवावरून जोगवा असेल असं. हा, अशा तऱ्हे म्हणजे आपली झोपली शक्ती आणि ती झोपलेली शक्ती जागवा, अशा तऱ्हेने ते मला तुम्ही सगळं सांगत असताना असं जाणवलं.
तर म्हणून म्हंटल की ते एक वाक्य मी सांगते असं मला आणि जाणवलं. मला स्वतःला हे कुंडलिनी जागरण जागरण म्हणतात, तेव्हा मला असं नेहमी वाटतं की कुंडलिनी काही झोपलेली नाहीये, फक्त ती हो बरोबर, मध्यनाडीतून जात नाहीये. कारण नाहीतर शक्ती येणार कुठून? कुठून. हो कुंडलिनीतूनच येणार. पण माझ्या मते आता ती फक्त श्वास घेतेय. ती जेवढा श्वास घेते ना तेवढी एनर्जी आपल्याला पुरते. पुरते, बरोबर. किंवा आपण अब्डॉमिनल ब्रीथिंग करून जेवढी तिच्याकडून जागी होऊन मिळते तेवढी आपल्याला पुरेशी होते. सांसारिक जगासाठी खूप शक्तीची गरज नसते. गरज. अंतरंगासाठी खूप शक्तीची आपल्याला गरज आहे. खूप शक्ती लागते. तेव्हा बरोबर. तिचं जागरण गरजेचं आहे. तर अंतरंगासाठी. बाहेरच्या जगासाठी जर ह्यातून ती शक्ती वापरायला लागलो ना तर संहार जास्त होईल. कारण ती शक्ती आहे ना, म्हणजे म्हणून. ती शक्ती प्रचंड. बरोबर, प्रचंड शक्ती. हा म्हणजे मग टेररिस्ट वगैरे लोक असतात त्यांच्याकडे कशी शक्तीच असते ना, प्रचंड शक्ती असते, पण त्यांच्या नाड्या शुद्ध नसतात. त्यामुळे ते त्या मध्यनाडीतून जाऊच शकत नाही. मध्यनाडीतून नाही गेले की ते संहार करणार सगळीकडे. बरोबर. म्हणून मध्यनाडीतून जाईपर्यंत आपल्या शरीर शुद्धीसाठी फक्त ती वापरायची शक्ती. नाहीतर ती जर बाहेर गेली तर ते संहार करेल. कारण इट इज एनर्जी. बरोबर. त्याला डिसिपेटच करायला लागेल कुठल्या ना कुठल्या प्रकारे. तर सबलिमेट करता आली पाहिजे आपल्याला ती. त्याचा उपयोग करता आला पाहिजे. वी हॅव टू बी क्रिएटिव्ह, नॉट डिस्ट्रक्टिव्ह. कारण हे सगळे डिस्ट्रक्टिव्ह लोक आहेत, त्यांच्यात एनर्जी आहे म्हणून ते डिस्ट्रक्शन करतायत. पण डिस्ट्रक्शनला पण एनर्जी लागतेच ना. विदाउट एनर्जी मी आता काहीतरी पाडापाडी करायची ठरली तर माझ्यात एनर्जीच नाहीये. मी काय पाडणार? तरी मी नाही पाडू शकत. एनर्जी आहे तीच, ते एनर्जीचा दुरुपयोग होतो. बरोबर. कारण त्यांच्या मावत नाहीये त्यांच्या शरीरात ती एनर्जी. शरीरातल्या नाड्या बंद आहेत सगळ्या. शुद्ध अशुद्ध आहेत सगळ्या नाड्या, क्लोज आहेत. आता ती बाहेरच पडणार एनर्जी. ती बाहेर पडल्यावर काय, ती वाटेल तशी जाणार आहे, कुठेही कशीही जाणार आहे. म्हणजे भडका उडतो ना, आगीचा भडका उडतो किंवा पूर येतो नदीला, त्याला जर बांध नसेल प्रॉपर आणि जर नदी शुद्ध नसेल. आता आपल्याला माहिती ना, पावसाळ्यामध्ये गटार चोक झाली की सगळं पाणी बाहेर येतं. नाहीतर गटार जर स्वच्छ असतील तर पाणी बाहेर नाही येणार. बरोबर ते बाहेर योग्य ठिकाणी असत. तर ती सगळी शुद्धी नसेल तर हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून आपण आधी शुद्धी करायची, त्याच एनर्जीनी शुद्धी करायची, पण अंतरंगात करायची. त्या नाडी शुद्धीसाठी ते वापरायचं. आणि जशा नाड्या शुद्ध व्हायला लागतील तशी ती मध्यनाडीतून प्रवाही व्हायला लागेल. डायरेक्ट मध्यनाडीतून जाणारच नाही. डायरेक्ट मध्यनाडीतून आपल्याला त्यात सोसणार नाही. ते एवढी हीट असते ती. बाहेरच सोसत नाहीये तर मध्यनाडीत काय सोसणार आपल्याला? ती नाजूक आहे नाडी. यानंतर घरी काही प्रॅक्टिस करायची का? श्वासाची, आनापानसती नाही का सगळ्यात सोपी साधना. किंवा थोडस ब्रेथवर, किंवा असा कुठला तरी आपल्या आवडीचा अभंग असेल त्याच्यावर अशी थोडीशी त्या अर्थासहित त्याची प्रार्थना करायची. आपल्या ते आज मिळालेलं थोडं तरी टिकावं अशी अपेक्षा आहे. टिकेल ना. तुम्ही करताच आहो रोज साधना, त्यामुळे टिकेलच. किंवा आजचेच फक्त हे शब्द लिहून घ्या. हे तुम्हाला काय कुठेही मिळतील. हे खूप पॉप्युलर अभंग घेतलाय, त्यामुळे तुम्हाला हे शब्द कुठेही मिळतील. कीवर्ड म्हणावे तसं, आपण कीवर्ड म्हणावे तसं. भक्ती मार्ग प्रदीप मध्ये पण आहे हा अभंग. आणि आम्हाला जरा ते आता जे नवीन शिबिर होणार आहे ते अटेंड करता येईल असं काहीतरी जरा बरं पडेल बघितलं तर, बाहेरच्या लोकांसाठी थोडं. हा नाही, ऑनलाईन साठी मी म्हटलं ना, कोर्स सारखं एखाद महिन्याने मी ते करेन. झालं मग ते पुढचं करेन. व्हॉइस कल्चरचा त्याच्यात हे सगळं. पण तिथे कसं ऑनलाईन मध्ये थेरॉटिक शिकवता येईल किंवा मला फक्त दाखवता येईल.
तुम्ही केलेला चेक नाही मला करता येणार online. हा, पण मग आता तुम्ही याच्यासारखे होल डे घेतात असं नाही होणार आहे ना. म्हणजे आता येऊन आपण राहायचं आम्ही जर म्हटलं तरी देखील रोज इव्हिनिंगचा वाला इतक्या राहता नाही येणार कुठे यामध्ये. रोज रोज नाहीच येतो, म्हणून तर मी आठवड्यातून एकदाच 1.5 तासाचा ठेवलाय. पण आहे माझ्या डोक्यात आहे काहीतरी, पण म्हटलं आधी हे तर सेटल होऊ देत. किती 10-15 वर्षापासून माझ्या डोक्यात ही कल्पना आहे की रियाजच छान होत नाही. म्हणजे जेव्हा मी गाणं शिकायचे आणि जेव्हा सर त्यांच्या समोर माझा रियाज करून घ्यायचे, किंवा आम्हाला, मी MA करत होते, वर्गात आम्हाला आमच्या टीचर्स रियाज करायला लावायचे आणि मग त्यांचं बरोबर लक्ष आम्ही 14 जणी होतो वर्गात. 14 जणी वेगवेगळा रियाज करत असायचे. आमच्या सरला मॅडम होत्या, आम्हाला सरला भिडे, त्यांचं बरोबर लक्ष असायचं. कुठला राग म्हणतेस, अमुक, ह्याच्यात हा स्वर लागत नाही, तो कसा म्हणतेस तू. सगळे 14 जणी 14 राग म्हणत असायचो, पण त्यांचं बरोबर लक्ष असायचं कोण काय म्हणताय आणि कसं. म्हणजे आणि ते दुरुस्त करून द्यायचं की इथे हा नाही स्वर घ्यायचा, ही तान घोटतेस ना, ही तान घोटताना हा स्वर नाही घ्यायचाय, तुझा चुकतोय, अमुक स्वर लागतोय किंवा अमुक स्वर हवाय तो लागत नाहीये, त्या तिथल्या तिथे सांगायच्या. त्यांच्या समोर साधना केली की त्यांना कळतं आपली चूक कुठे होती. आणि समजा मी साधना घरी केली तर मी त्या चुकीसकट साधना करणार की नाही, म्हणजे मी चुका गिरवणार, म्हणजे माझी चुकी होणार. मग ती पाटी पुसायला जास्त वेळ लागतो. म्हणून समोरासमोर साधना करणं हे महत्वाचं. असं की मला कळेल की इथे चुकताय, ते इथे हा ना थोडासा स्वर नाही, इथे हात मी असा सांगितलाय ना, असाच्या ऐवजी ह्या साईडला जातो, जे काही सांगितलं असेल ते प्रिसाइज साधना झाली पाहिजे. द मोर प्रिसाइज यू आर, द फास्टर द इफेक्ट्स. असं. आणि त्याच्यामुळे तो कोर्स सारखा आहेच, पण त्याच्यामध्ये असे हे डिटेलिंग नाही करता येणार नाही कोर्स नाही. बरोबर आहे. आता म्हणून म्हटलं मी मग काहीतरी असं डिझाईन करा की दिवसाभरासाठी एखादं काहीतरी आणि मग संध्याकाळी जोडून, म्हणजे मग आम्हाला येता येईल असं दुसरं एखादं. येता येईल नाही, तुमच्या पुण्यात कंडक्ट करा. हो चालेल. बरोबर खरंय नाही का. असं काहीतरी लढवूया. पण आधी हे सेटल होऊ देत, मग 1 by 1. खूप घाई नको करायला असं. पण नक्की करूया. आणि हे आजचं जे आहे ना ते मी नंतर उद्या नाही तर परवा युट्यूबवर घालेन, तुम्हाला परत पण करता येईल. पण मला आज मुख्य करायचं होतं हे ध्यान, कारण आज गौरींचं जेवण आहे ना. म्हटलं आज हे ध्यान करायलाच पाहिजे, म्हणून मला आज प्रकर्षाने करायचं होतं. आणि खूप छान एवढे जण आले, मला ह्याच खूप. अच्छा, तिथीचा फायदा मिळाला ना. आणि त्याला तिथीचा फायदा मिळाला आजचा. ज्येष्ठा नक्षत्र, वृश्चिक राशी, बेस ऑफ द स्पाईन. हो 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 हो. वृश्चिक राशी म्हणजे बेस ऑफ द स्पाईन ना. हो. नाही म्हणून तर हे जे सगळे सणवार आहेत ना आपले, हे सगळं विचार करूनच त्या वेळेला घेतलेले आहेत. वसुधा म्हणाली तसं खऱ्या अर्थाने पूजन केलं आज आपण. हो. शक्ती जागरणाने. आज ज्येष्ठा नक्षत्र आहे, उद्या मूळ नक्षत्र आहे. आता आज ज्येष्ठापासून काम सुरू केलं, मूळ नक्षत्रावर पण उद्या काम करायचंय ना. मूळ नक्षत्राचे जे त्याचा दोष निवारण आणि सगळं. हा सण आहे, हा आपल्या स्वाधिष्ठानाचा सण आहे, म्हणून आपण मूलाधार ते नाभी जास्त घेतलं. म्हणजे पुढे नंतर करायचंय. गणपतीचा सण आहे, तो मूलाधाराचा सण आहे. मग आपण स्वाधिष्ठानापर्यंत जातो, वॉटर एलिमेंट पर्यंत जातो. वॉटर मधून नंतर मणिपूरमध्ये फायर मध्ये पण जायचंय.
पण ते सावकाश जायचंय. ते जाणार नवरात्रीत फायर पर्यंत जातो ना. नवरात्रीत फायर एलिमेंट जागा करायचं. एक 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 एलिमेंट्स वर काम करत यायचंय. मूलाधार ते सहस्त्रार साधना डिसेंबर पर्यंत पूर्ण होते. सगळे सण जर तुम्ही असे ओळीने बघितलेत तर अक्षरशः प्रत्येक सणाची जी देवता आहे त्या देवतेचे आपण विचार करायला गेलो की ती सगळी साधना सगळ्या देवतांची होती, सगळ्या मंजिरी चक्रांची. एक प्रश्न आहे की आता गणपतीची आता ही देवीची साधना येते, त्यानंतर हे 10 दिवस झाल्यानंतर मध्येच पितृपक्षाची मध्ये योजना का असावी? नवरात्र हा पुन्हा एक वेगळं जागरण आहे, त्याच्या बरोबर मध्ये 15 दिवस पितृपक्षाचे आपले म्हणजे त्याची काही हे असेल ना योजना? हो ना. म्हणजे कधी आता अग्नी जर जागा करायचा असेल नवरात्रीत शुद्धी व्हायला नको का पितरांच्या ह्याची पण? तर तो बेस आहे ना आपला, कुंड तयार नको का करायला? हो, पहिलं तुम्ही तेच सांगितलं सर. पहिलं हो, जुन्या सगळ्या वाचन आणि जुनं हे सगळं ते जुनं सुरळीत. सगळं जुनं शुद्ध झालं पाहिजे. त्याची शुद्धी झाल्यावरच तो अग्नी आपल्याला खऱ्या अर्थी उपयोगी पडेल. हो, अभंगामध्ये सगळ्यात पहिलं त्याच जुन्या सगळ्या घेऊन आलेल्या हे त्या तिथे साठवून ठेवलेल्या ते तुम्ही पहिलं सगळं उपवाक्य ते बोललं होतं बरोबर. तुम्ही जर संतांनी लिहिलेले जोगवे वाचलेत ना हा. किंवा गोंधळ वाचलेत, संतांनी लिहिलेले मोठे संत, त्याच्यात सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सगळं तत्वज्ञान जरा वेगळ्या भाषेत सांगितलं एवढंच. सगळं तत्वज्ञानच आहे, दुसरं काय सांगणार ते तरी दुसरं. साध्या साध्या माणसांना सांगितलं म्हणून भाषा वेगळी वापरली थोडीशी. खूप छान. आणि असं पण असू शकेल का मूलाधार नंतर आपण तर्पण करतो ना, म्हणजे पाणी अर्पण करतो, अन्न आणि पाणी असं नाही, साधारण आपण बेसिकली पितरांना तृप्त करायला. बेसिकली तृप्त, आता तू जो शब्द वापरला तो तृप्ती. हो, आपण हे जसे आपले वैयक्तिक वासना घेऊन आलेलो तशा अँसेस्ट्रल वासना पण घेऊन आलो. बरोबर. म्हणजे आता पुढे आहे 90 दिवस काय पुढल्या ह्याच्यात आहे, हे माझ्या आजीने केलेला 90 आपण फेडतोय. आजीला फेडायला जमला नाही, आता कोणीतरी फेडायला पाहिजे ना त्या कुळात. मग त्यांच्या त्या अँसेस्टर्सची जोपर्यंत शुद्धी होत नाही तोपर्यंत हे सगळे 90च फेडले जाणार. त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षांना तृप्ती मिळाली पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की ते आता इच्छा सोडून जा, पुढल्या जन्मात पुन्हा करा, पण आता जा बाबा पुढे. त्या तिथल्या तिथे त्याचं निर्धालन त्यांना तृप्त करायचंय. बरोबर. आपण मोहमहिषासुर म्हटलं ना, तसं ते इच्छा म्हणजे त्याच त्या मोहाच्याच असतात ना इच्छा सगळ्या. माझ्याच्याने ते सुटत नाही, हे सुटत नाही, ते सुटत नाही, मी अशी कशी मुलांना सोडून जाऊ, मग ते मुलं काय करतील मी नसेन तर, नाही मला माझा नवरा हवाच आहे, कसा चालेल तो जाऊन. आपण सगळ्यांना खेचून धरतो आपल्या जवळ, आपल्याला सगळे हवेत. आपलं घर दार, आपली गुरं ढोरं सगळ्यांना आपण ते माझं हा जो फॅक्टर आहे हा आपण सोडतच नाही. इट इज फॉर कन्व्हिनियन्स हा आपण मुद्दाच विसरून जातो. संसारात राहण्यासाठी तो कन्व्हिनियन्स आहे. म्हणजे माझं नाव मंजिरी, मला मंजिरी हाक मारणं हा कन्व्हिनियन्स आहे. त्याचं काही डायरेक्टली मंजिरीच्या ऐवजी दुसरं तिसरं कुठलं माझं नाव असलं म्हणून काही बिघडत नाही. पण आपण त्या नावाला इतके चिकटून असतो, माझं नाव, माझं आडनाव, आमचं कुळ, हे माझं इतकं, हे कन्व्हिनियन्स साठी वापरायला लागणारे शब्द आहेत, कन्व्हिनियन्स साठी रिलेशन्स आहेत. कारण संसार छान व्हायला हवा ना, तर आपल्याला एकमेकांची मदत लागते, इंटरडिपेंडन्स आहे. तर मग आता आपण दोघी एकत्र राहतोय तर आपल्याला एकमेकांची ओळख होते ना. हा, मला तुझ्या सवयी माहिती होतात, तुझे गुण दोष सगळे मला माहिती होतात. सो देन आय नो हाऊ टू ऍडजस्ट विथ यू.
तुला माझे माहिती होतात. प्रत्येकाच्यात गुणदोष आहे किंवा त्रुटी आहेत, म्हणून प्रत्येकाच्या त्रुटी काही ना काही असतात. वी आर नॉट होल, वी आर ऑलवेज पार्ट. तर आपल्याला ते ऍडजस्ट कसं करायचं ह्याचे समजून जातं. म्हणून आपण आता तुझ्याऐवजी कोणतरी तिसरंच मला मदत करायला आलं तर मला काही माहितीच नाहीये ती व्यक्ती कशी आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, मग मला त्रास होईल, मग मला स्ट्रेस येईल. तुझ्याबरोबर स्ट्रेस नाही येणार. म्हणून रिलेशन्स आपल्या सोयीसाठी आहेत. त्याच लोकांबरोबर राहणं हे आपल्या सोयीसाठी आहे, की आपल्याला माहितीये बाबा या व्यक्तीचे दोष काय आहेत. तर आता मला वाट जर काढायची असेल तर मला माहितीये, किंवा मला ह्या व्यक्तीची मदत हवी असेल तर आपण म्हणतो ना आपल्याला वीक पॉइंट्स माहिती आहेत. तर वीक पॉइंट्सचा आपण उपयोग करू शकतो आपल्या चांगल्यासाठी. म्हणजे लोक युजली वाईट कारणांसाठी ह्या गोष्टींचा उपयोग करतात, पण आपल्याला आपल्या वृद्धीसाठी याचा उपयोग करता येतो ना, दुसऱ्याच्याही वृद्धीसाठी त्याचा उपयोग करता येतो. बरोबर. तर खरं म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हे रिलेशन्स दिलेत, आपण एकत्र राहावं. पण त्यात ती सोय आहे, आपल्या आत्मउन्नतीसाठी केलेली ती सोय आहे. पण आपण ते सोय हे विसरून जातो, तेच मुख्य ठरतो. ते मुख्य नाहीये, ते मुख्य नाहीये, ती सोय आहे. आपल्याला करायची आत्मउन्नती. प्रत्येक जण आपापल्या आत्मउन्नतीसाठी आलाय. तुझा कुठे झोपायचंय? ऍक्च्युली म्हणजे भौतिक जगतात जगण्यासाठी सामाजिक बंधन नाही, तर त्यासाठी हे सगळं आहे तेच ऍक्च्युली. जे नाव वगैरे त्यात याचे, कारण आपल्याला एकमेकांच्या ची हे लागणारच आहे ना मदत जगण्यासाठी. मग एकमेकांची ची जर मदत लागणार आहे तर आपण आनंदाने ती घ्यावी ना मदत. पण आपण त्याच्यात तो मीपणा आणि हे ते इतकं एक्सेसिव्ह घालतो ना, इतकं एक्सेसिव्ह घालतो की मग आपल्याला तर माझा मुलगा, माझा नवरा, माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ, तो माझा सर्वात मोठा असतो त्याच्यातला. जो बाकीचे मंडळी ते बिचारे चिकटून आपण त्यांना सोडतच नाही, असे पकडून ठेवतो अक्षरशः. आणि तिकडे पण कोणीतरी त्यांना पकडून ठेवलेलं असतं. माझ्या बहिणीने पण पकडून ठेवलेलं असतं माझ्या बाबांना ना. माझे बाबा, ती म्हणते माझे बाबा. आता ते इकडे जातील का तिकडे जातील? आय एम पुलिंग हिम, शी इज पुलिंग हिम. आता मग तिथे गोंधळ होतो, मग तिथे भांडणं सुरू होतात. आपण ते माझं कमी आपलं असं म्हणायला म्हणजे आय टू बी रिप्लेस बाय वी असं जर आपण केलं, आपले बाबा, तर भांडणाचा संबंध नाही. मी माझ्याकडेही पूल नाही करत आहे, ती तिच्याकडेही पूल नाही करत आहे, आणि बाबांनाही त्रास नाही होणार त्याच्यात. बाबा म्हणतील हिच्याकडे जाऊ का तिच्याकडे जाऊ, ही म्हणते नाही नाही तुम्ही दोघी. सो इट इज अ ग्रुप. वी आर अ सोशल बिंग. सोसायटी ऍज अ होल आपण कधी विचार नाही करत. आपण मी 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 हा खूप मोठा करतो. एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस. आपण हे आयचं वी मध्ये रूपांतरण करायचं आणि तो वी मोठा मोठा करत जायचा. इन अ वे इट इज इझी. फक्त आपल्याला तो मुद्दा लक्षात, म्हणून पूर्ण बोधाची काय हाती बोधाचा झेंडा मी घेणं, हा बोध जर आपल्याला झाला की आपल्याला वी मध्ये जास्त फायदा आहे, आय मध्ये तोटा आहे आपला, हे जर आपल्याला कळलं तर नथिंग लाईक इट. आपण आय 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 करत बसतो, माझं 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 करत बसतो, त्याच्यात आपला तोटा होतोय हेच आपल्याला कळत नाही. आपलं 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 आपण जर म्हणत राहिलो तर त्याच्यात आपलाच फायदा आहे, आपला म्हणजे सगळ्यांचाच. आपण ज्याला विन विन गेम म्हणतो ना, आय विन अँड यू विन, बोथ ऑफ अस कॅन विन टुगेदर. विनिंग मी जिंकले म्हणजे तू हरायला पाहिजेस असं काही नाही. मीही जिंकेन आणि तूही जिंकायचं, हा तो वीचा गेम आहे. म्हणून तो आपल्याकडे खेळ्या म्हटलाय, त्याला लीला म्हटली. नुसतं खेळणं हीच मजा आहे. तर आपण आता
थांबूया तिथे. प्रयत्न करते व्हॉइस कल्चरला एक क्लास बुडवणार आणि तुमचा क्लास अटेंड करण्याची सकाळचं आपण ठरव कसं ते. बुधवारी. हं. कारण मला फार त्याचं केव्हापासूनची माझी इच्छा आहे की तुमच्याकडून ते घ्यायचंय, मला शिकायचं आहे. बघते येते म्हणजे प्रयत्न तर. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा, नाही तर आपण ते चला. अच्छा, चला. शुभरात्री. शुभरात्री सगळ्यांना. बाय. शुभरात्री. शुभरात्री. आणि उद्या भेटू उद्या सकाळी. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. Thank you.